आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हेच मार्केट. आज मार्केटची जी ओपनिंग झाली ती झाली जवळपास 85 पॉईंट गॅप ओपनिंग आणि पहिली कॅन्डल जी बनलेली ती या पद्धतीने. फर्स्ट कॅन्डलच आपली मार्केटची बनलेली आहे जवळपास 44 पॉईंट्स. म्हणजे जो गॅपअप झाला त्याच्या 50% रिकव्हरी सिंगल कॅन्डलनी मार्केटमध्ये दिली. सो व्हॉट वी डीड ना, आपण इथे एक पर्सनल ट्रेड घ्यायचा प्रयत्न केला या लेवलला, या कॅन्डलच्या क्लोजिंगला. हा ट्रेड ॲक्च्युली ट्रेड नव्हता, दॅट वॉज अ स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग आपण इथे तुम्हाला सांगत नाही करायला, किंवा आपण इथे सजेस्ट पण नाही करत तुम्हाला. फक्त कुठले जर प्रॉपर ट्रेड बनत असेल तर लर्निंग पर्पजसाठी आपण तुम्हाला ते ट्रेड जनरेट करतो इथे. जसा एक ट्रेड आपलं झालं होतं जनरेट, तर आज तसा कुठला ट्रेड आपल्याला इथे जनरेट झालेला नाही, एक स्कॅल्पिंग आपली झालेली फक्त. तर या लेवलच्या खाली मार्केट जर जाईल असा आपल्याला अंदाज होता, तर आपण इथेच एक स्कॅल्प केलेला. एक 15 पॉईंट ते 30 पॉईंट आपल्याला त्यामध्ये मिळतील. आपलं टार्गेट असं होतं की जवळपास 24,500 टच करेल, म्हणजे जवळपास 60 पॉईंटचं टार्गेट होता. पण मार्केटची जी व्हॉलिटिलिटी होती ती फार असल्यामुळे इथून जो रिव्हर्सल आला ना, ही कॅन्डल जेव्हा या पद्धतीने बनायला लागली ना, ही कॅन्डल रेड, तर त्या मोमेंटला आपण काय केलेलं, इथून एक्झिट झालेलो. म्हणजे एक 20 पॉईंट्स, म्हणजे प्रीमियममध्ये 10 पॉईंट्स वगैरे जवळपास आपण घेऊन मार्केटमधनं बाहेर गेलेलो. त्यानंतर मार्केटने बघा आणखी जास्त मोठी मुवमेंट केलेली. पण या व्हॉलिटिलिटीमध्ये स्कॅल्पिंग आपण नाही, म्हणजे होल्ड नाही करत या पद्धतीने. सो जो फर्स्ट आपण एक ट्रेड इनिशिएट करण्याचा प्रयत्न केला होता ना, तो या टाईपचा होता. रिस्क 30 पॉईंटची आणि 60 पॉईंटचं जवळपास आपलं हे टार्गेट राहिलं असतं, 60 ते 70 पॉईंटचं. पण हा ट्रेड 50% मधूनच रिव्हर्सल झालेला आहे. म्हणजे 1:1 1:2 आपण घेऊ शकलो या ट्रेडमध्ये, आणि बस त्याच्या पलीकडे नाही. अंडरस्टूड? सो दॅट वॉज द फर्स्ट ट्रेड. त्यानंतर मग जो एक ट्रेड बनला होता, जो मी मार्केटमधून जायच्या वेळेला तुम्हाला सांगितलेलं म्हणजे मी लेवल्स ड्रॉ करून ठेवले होत्या की हीच लेवल पुन्हा मार्केट जेव्हा क्रॉस करेल त्यावेळेला आपण काय करू शकतो, सेम लेवलला इथे ट्रेड इनिशिएट करू शकतो. आपली लेवल तीच असणार आहे मार्केटमध्ये, राईट. आणि सॉरी, हा जरा शॉर्टचा ट्रेड झाला, लॉंगचा ट्रेड होता तो. सो या पद्धतीने तर इथेच तुमचा ट्रेड जो आहे तो इनिशिएट होतो या कॅन्डलला, ग्रीन कॅन्डलला. आणि जो एस एल असणार आहे, लेटेस्ट स्विंग तुम्हाला सांगितलं होतं की जो बनेल तो, तर हा तो स्विंग आहे सपोज. तर आपण या रनिंग कॅन्डलमध्ये ट्रेड इनिशिएट करत नाही, आपण रिटेस्टमध्ये ट्रेड इनिशिएट करतो, हे नेहमी लक्षात ठेवा. सो रिटेस्टमध्ये आपण हा ट्रेड इनिशिएट केल्यामुळे काय होणार, तुमचं ही जी फॉलिंग कॅन्डल आहे ना, तिथे तुम्ही होल्ड करणार आणि जेव्हा ही ग्रीन कॅन्डल बनते तेव्हा तुम्ही रेडी होऊन जाणार या ट्रेडसाठी. तर आपला ट्रेड या कॅन्डलला इनिशिएट होतो आणि हा आपला एस एल असतो. 23 पॉईंटचा एस एल आपला बनलेला आहे. आणि आपलं जे टार्गेट होतं ते टार्गेट ॲक्च्युली थोडंसं मोठं होतं. आपण बोललो होतो की 24,700 मार्केट टच करेल, राईट ना. पण ते काही पहिलं टार्गेट नाही आहे. बघा, जर या लेवलला आपण ट्रेड घेत आहे 24,600, तर 24,650 विल बी अ फर्स्ट टार्गेट. समजतं तुम्हाला? तर 23 पॉईंटचं जर आपलं एस एल असेल तर 25 दुने 50, जास्तीत जास्त 1:2चा आपण टार्गेट तिथे ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पहिलं टार्गेट मार्केटने बघा किती दिलेलं आहे, जवळपास 23 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये 65 पॉईंट दिलेले आहे. तेवढे पॉईंट पकडणं पॉसिबल पण नसतं ॲक्च्युली. जास्तीत जास्त तुम्ही इतके पॉईंट घेऊ शकले असतात, 50 पॉईंट. या लेवलला तुमचं कुठेतरी ट्रेलिंग एस एल हिट झालं असतं. पण ॲक्च्युली तसंही नाही झालेलं. इथे बघा काय झालेलं आहे गंमत. ही जी रेड कॅन्डल दिसत आहे तुम्हाला, सी ही तर स्पेशल एस एल हंट करायसाठी ही कॅन्डल आलेली आहे. आपला जो एस एल आहे ना,
तो बघा किती पैशांनी वाचलेला आहे इथे, 47 आणि 45, 2-2.5 रुपयाचा फक्त. प्रीमियममध्ये तर तो एसएल हिट पण झालेला असणार, ज्यापेक्षा जास्त हिट झालेला असणार, या लेवलपर्यंत हिट झालेला असणार तो. सो द थिंग इज वॉट, या लेवलला आपलं टार्गेट म्हणजे ट्रेड इनिशिएट होतो आणि आपण इथेच कुठेतरी रिव्हर्सलमध्ये एक्झिट करणार तिला ट्रेलिंगमध्ये. म्हणजे जवळपास 1:1 टार्गेटच आपण इथे प्रॉफिटमध्ये बुक करू शकलो असतो. सो आय होप तुम्हाला लक्षात येत असेल. सो मार्केट काय पद्धतीने मुवमेंट देत आहे बघा. ही कॅन्डल बघा, फक्त एस एल घ्यायसाठी 55 पॉईंटची कॅन्डल बनलेली आहे सिंगल. जे कोणी या ट्रेडमध्ये बसलेले असतील, इथून कोणी बसलेलं असणार, त्यानंतर कोणी या लेवलवरनं बसलेलं असणार, सगळ्यांची टार्गेट इथे एस एल इथे हिट झालेले आहेत. सो या पद्धतीने आय होप यू आर गेटिंग. सो एकंदरीत मार्केट जे आहे आज चांगलं होतं, पण जर फॉर्मेशन बघितलं आपण तर डोजी कॅन्डलचं आपल्याकडे एक फॉर्मेशन झालेलं आहे. आता आपल्याला काय वेट करायचं आहे, ही डोजी कॅन्डलचा ब्रेकआउट ज्या साईडला होईल ना त्या साईडला आपल्याला ट्रेड घेता येईल, एक छोटासा चांगला ट्रेड ज्याला आपण बोलू शकतो. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालिसिस आवडत असल्यास लाईव्ह मार्केटमध्ये जॉईन करत चला. ही लेवल तुमच्याकडे तयार झालेली आहे, या लेवलला आपण उद्या मॉर्निंगला ट्रेड करू. थँक्यू.